अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले। हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। करण्यात येईल असा इशारा देत वडार महाराष्ट्राच्या संघटनेच्या वतीने बुधवारी 3 जुलै रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भुसावळ शहरात 29 मे रोजी रात्री माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात काही मारेकऱ्यांना अटक करण्यात आली तर काही आरोपी अद्याप फरार आहे। या गुन्ह्यातील फरार आरोपी त्वरित अटक करण्यात यावी। हा खटला जलद न्यायालयात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यामार्फत चालवण्यात यावा आणि सर्व मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी। या मागणीसाठी बुधवारी 3 जुलै रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। एकोणतीस मे 2024 वार बुधवार रोजी रात्री 9:45 भुसावळ शहर हादरलं। एक दुहेरी हत्याकांड झाली तिथे वडार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी सुनील भाऊ राखुंडे व माजी नगरसेवक भाजपचे संतोष भाऊ बारसे यांची काही आरोपींनी गोळ्या मारून हत्या करण्यात आली, परंतु ते हत्याकारी अजूनही फरार आहेत। त्यांच्यापैकी काही 5-6 सापडले, काही 5-6 फरार आहेत। आमची शासनाला व कलेक्टरला एकच निवेदन देण्यासाठी आज आम्ही उत्तर महाराष्ट्राचे सर्व वडार समाज बांधव इथे उपस्थित आहेत। जिल्हा अध्यक्ष दीपक पवार, आमचे भैया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व लोक इथे उत्तर महाराष्ट्राचे काही पदाधिकारी आपण इथे उपस्थित आहे। कारण या मारेकरूंना फास्ट ट्रॅकवर घेऊन कोर्ट यांना शिक्षा ही फाशीची झाली पाहिजे, परंतु आमच्या वडार समाजाचा एकटा सुनील भाऊ राखुंडे यांच्या घराचं नुकसान झालं, परंतु त्यांच्यासोबत अनेक गोरगरीब लोकांचं नुकसान झालं। म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आलो आहेत। इथून आम्ही जर आम्हाला न्याय मिळाला नाही वडार समाजाला व बारसी समाजाला जो आमचा मेत्तर बांधव आहे दुसरा, तर आम्ही या जाणारा नॅशनल हायवे येणाऱ्या काळात आम्ही ब्लॉक केल्याशिवाय सोडणार नाही। हीच आमची एक शेवटची विनंती राहील। शासनाने लवकरात लवकर राहिलेल्या आरोपींना पकडून त्यांना फाशी द्यायला पाहिजे, हीच आमची शासनाकडे विनंती। जर त्यांना मोकळं सोडलं, आजही आमचे त्या घरातले मुलं शाळेत जात नाहीत, त्यांचे बंधू कामाला जात नाही, या कुटुंबाची जबाबदारी शासनाची। शासनाने त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे, हीच आमची विनंती। जर मारेकरूंना फाशी झाली नाही तर आम्ही नॅशनल हायवे ब्लॉक केल्याशिवाय राहणार नाही, हीच आम्ही वडार समाज बांधवांकडनं व मेतर समाजकडनं शासनाला विनंती करण्यासाठी आलेलो आहे। कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यांनी ते निवेदन स्वीकारलेले आहे आणि त्यांनी योग्य ते कारवाई आम्ही आरोपींवर करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। परंतु आम्ही वेळ अभावी वाट पाहू। अजून 1 महिना शासनावर आमचा भरोसा आहे। शासन आमच्या राखुंडे परिवाराला, बारसे परिवाराला, आमच्या वडार समाजाला व मेतर समाजाला न्याय देईल, हीच आम्ही अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी राजू सूर्यवंशी, राष्ट्रीय OCCI वडार समाज संघटनेचे सहसचिव व भटक्या विमुक्त जाती जमातीचे धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष। अजून कोण बोलणार? माझं नाव अशोक भाऊ पवार, मी वडार महाराष्ट्राचा प्रदेश संघटना सोशल मीडिया प्रमुख आहे। येत्या 29 मे रोजी भुसावळ शहरात दुहेरी हत्याकांड झालं। त्यामध्ये आमचे वडार समाजाचे युवा अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ राखुंडे व तसेच त्यांचे जिवलग मित्र नगरसेवक संतोष भाऊ बारसे यांची हत्या करण्यात आली। त्या हत्याकांडामध्ये जे आरोपी आहेत, आतापर्यंत पोलीस प्रशासनाने 5-7 आरोपी पकडलेले आहेत, पण जे मुख्य आरोपी आहेत ते देखील अजून फरार आहेत। त्यांना देखील पोलीस प्रशासनाने अटक करावी
आणि ही जो हत्याकांडाची केस ही CBI कडे शासनाने वर्ग करावी व उज्ज्वल निकम सारखे अति विशेष कार्यकारी वकील यांच्याकडून ही केस लढवावी हीच आमची खानदेश वडार समाजाची एक मागणी आहे। त्या निमित्ताने आम्ही सर्व जळगाव, धुळे, नंदुरबार, खानदेश वडार समाज एकत्र संघटित होऊन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जमा होऊन सुनील भाऊंच्या परिवाराला व संतोष भाऊंच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी या अपेक्षेने हा वडार समाज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेला होता। आमच्या माता भगिनीसोबत आम्ही इथं निवेदन दिलेले आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्ही योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे। आणि माझे 2 शब्द संबंध। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वडार। Hello guys, please like, comment and subscribe our channel. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।